नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जिल्हा परिषदेचे वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत, काही पोस्टच्या राहिलेल्या आहेत आणि आपण जिल्हा परिषद पदभरती संदर्भात खूप सारे टेस्ट सिरीज वगैरे अपलोड केलेले आहेत आणि त्यातील क्वेश्चनसुद्धा खूप आलेले आहेत। तर जेवढे काही राहिलेले पोस्टांच्या परीक्षा आहेत त्यांच्याकरिता आज आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की ते अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत। तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करून घ्या। तर पहिला प्रश्न पहा, काय म्हटलेलं आहे की कोणती लिपीला गांधारी लिपी म्हणून ओळखलं जातं। आणि हे जे प्रश्न आहेत ते ऑलमोस्ट एक टॉप लेवलचे प्रश्न आहेत, जे की नॉर्मली प्रश्न आहेत, जे की मराठी भाषेसंदर्भात म्हणा ते विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत। तर कोणत्या लिपीला गांधार लिपी म्हणून ओळखलं जातं, तर खरोष्टी नावाची जी लिपी आहे, खरोष्टी लिपी, या लिपीला जे आहे ते गांधार लिपी या नावानं सुद्धा ओळखलं जातं। आपण जे मराठीमध्ये वापरतो ते देवनागरी आहे, ब्राह्मी, मोडी हे जे वेगवेगळ्या लिपीचे प्रकार आहेत। आणि कोणत्या प्रश्नांबाबत जर कन्फ्युजन वाटत असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करत चला आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत चला, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करत चला। पुढचा प्रश्न, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे। नॉर्मल प्रश्न आहे, मराठी भाषा ही खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे। खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतात। तर संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेतून जे आहे ते या मराठी भाषेचा विकास झालेला आहे किंवा विकसित झालेली आहे। तर लक्षात असू द्या। पुढे पहा, खालीलपैकी शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत। तर लक्षात असू द्या, हे जे आहे केशव दामले यांचं हे ग्रंथ आहे आणि हे नॉर्मल आहे मराठी व्याकरणामध्ये। यावर प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये घेण्यात आलेले आहेत, आलेला हा प्रश्न आहे। पुढे पहा, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात। तर मित्रांनो, ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजने येतात, प्रथम येतात आणि शेवटी त्याच्यामध्ये एक स्वर ॲड केला जातो किंवा मिसळतो त्याला काय म्हटलं जातं। तर लक्षात असू द्या, त्याला जोडाक्षर म्हटलं जातं। तर याचं उत्तर जोडाक्षर आहे। अशा पद्धतीचे एक प्रश्न नॉर्मल आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला एक शब्दाच्या जेवढ्या काही जाती आहेत त्या सर्व जातींची तुम्ही वरवर जरी अभ्यास केला तरी चालेल। तर भिन्न उच्चाराच्या स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात। तर त्या स्वरांना काय म्हणतात, तर विजातीय असं त्यांना म्हटलं जातं, विजातीय स्वर म्हणून। तर लक्षात असू द्या, कॉमन प्रश्न आहेत परंतु अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला। तपोधन, आपण तपोवन पाहिलं होतं। हा जो शब्द आहे तो खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे किंवा कशामध्ये मोडणारं हे शब्द आहे। तर तपोवन आणि तपोधन हे जे आहे ते विसर्ग संधीचं प्रकार आहे किंवा या प्रकाराचं हे उदाहरण आहे। तर लक्षात असू द्या, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, सर्वच आहेत। तर पुढचे प्रश्न पहा, जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणांची नावे हे असतात त्यांना काय म्हणतात। तर जे प्रत्यक्षात असतात वस्तू किंवा काल्पनिक असो, त्या वस्तूंच्या गुणांची नावे जे असतात त्यांना काय म्हटलं जातं। तर लक्षात असू द्या, त्यांना नामे असं म्हटलं जातं। पुढे पहा, भाजीपाला या शब्दाचं लिंग ओळखा। तर भाजीपाला नावाचं या शब्दाचं लिंग कोणतं आहे। तर भाजीपाला हा जो आहे तो पुल्लिंगमध्ये मोडणारा हा शब्द आहे। तर मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील विभक्ती ओळखा। तर परीक्षेची जी आहे अधोरेखित वाक्य परीक्षेची आहे, या ठिकाणी भीती वाटते या वाक्यातील विभक्ती कोणती आहे। तर लक्षात असू द्या, या ठिकाणी जे विभक्ती आहे ते मित्रांनो षष्ठी विभक्ती या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे किंवा या ठिकाणी जी परीक्षेची आहे ते षष्ठी विभक्तीमध्ये मोडणारं वाक्य आहे। पुढे पहा, 10वा प्रश्न, वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा देतात किंवा काय म्हणतात। तर त्याला काय म्हटलं जातं। तर लक्षात असू द्या, सर्वनाम म्हटलं जातं। सर्वनामाचे प्रकार कोणकोणते आहेत, तो, मी, आम्ही अशा पद्धतीचे आहेत। हे आम्ही वगैरे ते आत्मवाचकमध्ये मोडतं। तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत। तर वळूयात पुढच्या प्रश्नांकडे। 11वा प्रश्न, क्रियापदाच्या प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात। तर क्रियापदाला जेव्हा प्रत्ययरहित शब्द असतो त्याला काय म्हणतात, तर धातू त्याला म्हटलं जातं। तो मुंबईला गेला या वाक्यातील काळ ओळखा। तर मित्रांनो, तो मुंबईला गेला या वाक्यातील काळ कोणता आहे,
तर पूर्ण वर्तमान काळ आहे, कारण का तो पूर्ण या ठिकाणी पोहोचलेला आहे, पूर्ण क्रिया झालेली आहे, त्यामुळे हा पूर्ण वर्तमान काळामध्ये मोडणारा हा वाक्य आहे. तसेच पुढे पहा, सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक विभागातून एक 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 म्हणजे जे पार्ट आहेत त्याच्यामधून घेतलेले आहेत. त्यामुळे याच विभागाची तुम्ही तयारी जरी केला चांगल्या पद्धतीची, म्हणजे जसं मी काळाचं घेतलं, काळाची परिपूर्ण तयारी करा, या ठिकाणी मी शब्दसिद्धीबद्दल घेतलं, त्याच्यासोबत प्रयोगाचं उदाहरण घेतलं, वाक्याचा प्रकार ओळखाय हा सुद्धा प्रश्न आपण पाहिला, त्यासोबत जे वर्णमाला आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर लक्षात असू द्या. 14वा प्रश्न, डॅश प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. तर कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालत असतं, तर लक्षात असू द्या या ठिकाणी याचं प्रश्नाचं उत्तर कर्तरी प्रयोग जे आहे या प्रयोगामध्ये मित्रांनो कर्त्याप्रमाणे हे क्रियापद चालत असतं. तर कर्तरी प्रयोगाचं एक वाक्य तुम्हाला खाली कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर संयुक्त वाक्याचं हे उदाहरण आहे. मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि संयुक्त वाक्य या 3 वाक्यावर तुम्हाला एक प्रश्न हमखास 100% म्हणा तरी चालेल, परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. त्यामुळे या 3 वाक्याची तयारी करून जा, सोपं आहे. केवल वाक्यामध्ये फक्त एकच अर्थ असतो, मिश्र वाक्यामध्ये 2 वाक्य असतात, संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा 2 असतात, परंतु याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय ॲड केलेला असतो. तर अशा पद्धतीने हे सोपं आहे. तर लक्षात असू द्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल अवश्य आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओसोबत. पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.